धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. 47 दिवसांपासून रिपब्लिकन संघटनेचे भजने धरणे आंदोलन सुरू. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. धुळे शहरातील प्रादेशिक परिवहन विभागातील कथित गैरव्यवहार व विविध प्रशासकीय निर्णयांच्या निषेधार्थ रिपब्लिकन संघटनेचे भजने धरणे आंदोलन तब्बल 47 दिवसांपासून सुरू असून अद्यापही संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. संघटनेच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा निवेदन देण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागातील कथित अनियमितता, बदली प्रक्रिया तसेच प्रशासकीय निर्णयांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी समाधान बैसाने, कविता पाटील, शशिकला मोरे, मेसूद मंसूरी यांच्यासह रिपब्लिकन संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष, धुळे. गेल्या 2 महिन्यापासून मी क्युमेन क्लब, जेल रोड, धुळे येथे बेमुदत भजने धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली होती. परंतु विभाग नियंत्रक धुळे किंवा जिल्हाधिकारी यांनी माझ्या आंदोलनाची कुठल्याही पद्धतीने माझी दखल घेतलेली नाही किंवा आंदोलनाची दखल घेतलेली नाही आहे. म्हणून मी आज दिनांक 26/6/2026 रोजी पत्रकार परिषद घेत होतो. पत्रकार परिषद घेण्याचा मुद्दा की संबंधित अधिकारी कर्मचारी हे अतिशय भ्रष्टाचार करूनही खुर्चीवर बसलेले आहेत, परंतु आम्हाला न्याय भेटत नाही. आम्ही आंदोलने करतो, उपोषणे करतो, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतो. संबंधित अधिकारी कर्मचारी आमच्यावरच गुन्हे दाखल करतात, खोटे नाटे, परंतु शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर कोणी कारवाई करायला तयार नाही. जर मला या 3 दिवसात न्याय भेटला नाही तर मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष आणि माझे कार्यकर्ते मध्यवर्ती बाबासाहेबांच्या स्मारकापासून मी त्यांचे पोस्टर बनवून, जे पोस्टर बनवलेले आहेत ते इथून घेऊन त्यांच्या विभागीय अधिकारी कर्मचारी एस टी महामंडळाच्या कार्यालयात त्या पोस्टरांचे आम्ही दहन करणार आहेत. आणि त्यातही आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही परिवहन मंत्री यांच्या कार्यालयाबाहेर मुंबई येथे आंदोलन करू, एवढं मी बोलतो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.